हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. सकाळचे थंडीचे मस्त धुकं आहे. तर आम्ही निघालो आहे संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळून, जिथं आमची रूम बुक होती. तर सकाळी सकाळी आम्ही श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला निघालो आहे दर्शनाला. तर आता प्रस्थान केले आहे. हा स्पॉट दौलताबाद किल्ल्याच्या समोरचा आहे, जिथून एक घाट चालू होतो. इथं आम्ही 5 मिनिटं रेस्ट घेतला. इथून किल्ल्याचा नजारा दिसतो. तर इथून पुढे निघाल्यावर घाट सुरू होतो. घाट 1.5-2 किलोमीटरचा आहे. रस्ते इथं बघितले तर चांगले आहे. तर श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सिटी बाहेर जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे. बाकी जे ठिकाण आहेत छत्रपती संभाजीनगरमधील बघायचे, तर ते ठिकाणी मेन सिटीपासनं खूप जवळ अंतरावर आहे, जेणेकरून लवकर कव्हर होतं. तर हा आमचा सेकंड असल्यामुळे आम्ही सिटी बाहेरील स्पॉट कव्हर करायचे ठरवले. तर श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. तर छत्रपती संभाजीनगरमधील जे काही स्पॉट आहे ते ऑलरेडी मी विजिट केले होते, पण त्याला बराच काळ झाला, 20 वर्ष झाली. लहानपण असल्यामुळे ते आता आठवणी काही जास्त नसल्यामुळे परत एकदा विजिट करावं म्हणून. आणि दिवाळीची वेकेशन होती, तर 1-2-3 दिवसाची ट्रिप म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरला फिरायला आलो. आम्ही हजबंड वाईफ जास्त करून दोघेच ट्रॅव्हल करत असतोय. एक कपल राईड म्हटलं तरी चालेल. यावर्षी पाऊस काय जास्तच महिने लांबला. तर 1-2 दिवसापूर्वी पण पाऊस येत होता, पण जसं आम्ही औरंगाबादला पोचलो पाऊस थांबला आहे, जेणेकरून आमचा प्रवास वगैरे चांगला होत आहे. तर अशा प्रकारे आम्ही रस्त्याने निघालो आहे. तर ट्रॅफिक सहसा एवढी काही नाही आहे. जसं पुढे जाणार एक चौफुली येणार, तिथून लेफ्ट घेतलं की ज्योतिर्लिंगचा रस्ता लागतो. तो रस्ता एलोरा केव्जवर कृष्णेश्वर मंदिरला निघतो. उजव्या साईडला जो रस्ता आहे तो भद्रा मारुती मंदिराला जातो. हा तो स्पॉट. इकडून लेफ्ट घेतल्यावर सरळ रस्ता कृष्णेश्वर मंदिराकडे जातो. त्याच आधी 1-अर्धा किलोमीटर आधी एलोरा केव्ज लागते. अशा प्रकारे आम्ही मंदिरात पोचलो. जवळपास 1 किलोमीटरची लाईन होती. तर बरेचसे प्रायव्हेट एजंट वगैरे VIP पाससाठी विचारत होते, पण अर्धा-पाऊण तास लागेल दर्शनाला असं आम्हाला कळल्यामुळे आम्ही रेग्युलर लाईननेच गेलो. तर आपणही कधी आलात तर आपलं व्यवस्थित दर्शन होईल, अर्धा-पाऊण तासाचे वेटिंग नाही. तर इथं मेनला ते पुरुषांना शर्ट वगैरे अलाउड नसल्यामुळे शर्ट बनियन काढावे लागते. बाकी दर्शन व्यवस्थित होतं. मूर्ती वगैरे छान आहे. फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे काही व्हिडिओज काढता आले नाही.